हे आहे जुहार्डी, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव। ही येथील स्मशानभूमी आहे। या स्मशानभूमीत येण्यासाठी गावातील रस्त्यापासून स्मशानभूमीपर्यंत रस्त्याच्या कडेला झाडं लावलेली आहेत। या झाडांमध्ये वड, पिंपळ, नीम, त्याच्यानंतर आपलं शिसम, चाफा, हे बघा हे वडाचे झाडं दिसत आहेत। नीम वृक्ष जवळपास 50च्या पुढे संख्या आहे। रस्त्याच्या दोघं कडेला पाम ट्री लावलेले आहेत। त्याच्यानंतर त्यांना पाणी दिलं जातं। स्वच्छता तर एकदम अतिशय सुंदर सेवा, म्हणजे इथं स्वच्छता दिसते। इथे झाडांखाली बाकडे ठेवण्यात आलेले आहेत। सांगायचा उद्देश असा, हे बघा इथे हे वडाचे, निमचे वृक्ष दिसत आहेत। भरपूर झाडं लावलेली आहेत। आणि याचा हां, हे उपाडून आणलं आहे, त्यांचा वाढदिवस होतो मी 17 जुलैला कुठल्या या वडाचा? हां. हां, याच्यात इकडे व्हिडिओ इकडे बघा आणि बोला काका। मी बोलू हे पहा सर, हे झाड उपाडून आणलं होतं मारुतीच्या मागून। हां, ते उपाडून आणलं मी, खरं त्याला जगवलं, 17 जुलैला लावलं। त्यांचा वाढदिवस मी ठेवतो, कारण की माझी सेवा ही आहे। आणि जे पे पाटील आहे त्यांचे मानधन मला देता। मी फारसमध्ये होतो, रिटायर झालो, तर त्यानंतर माझ्या डोक्यात आलं पे पाटील माझ्या पाठीमागं, मी त्यांच्या पाठीमागं 450 झाड जगवतो आहे। एकदम गरीब माणूस आहे, बेघर माणूस आहे। मला आधार असताना तरी मला पे पाटील काहीतरी मानधन देतं, याच्यावर माझी सेवा चालू आहे। मी गावाचा कोणी पंचायतने नाही, कोणी गावाने कोणी काही सांगितलं नाही, पण माझी सेवा मी सोडतो नाही सर। पण धन्यवाद, माझ्यावर लक्ष राहू द्या। एकदम चांगलं कार्य करता तुम्ही। वृक्षांना जगवतायत म्हणजे परमेश्वर तुम्हाला चांगल्या आनंदी ठेवेल, निरोगी ठेवेल, तुमचं आयुष्य आनंदी जाईल। तुमच्या पाठीशी हे आहेत जुवार्डीचे जे सरपंच आहेत, पे पाटील, डेप्युटी सरपंच पे पी ए पाटील, हा पे पाटील, प्रकाश अमृत अमृत पाटील। आज आम्ही त्यांची भेट घेतली, त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली डेप्युटी सरपंच यांच्याशी। आपले तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील, आदरणीय किशोरप्पा पाटील यांनी या स्मशानभूमीसाठी 6 लाख रुपये या निधीतून दिलेले आहे। आणि या डेप्युटी सरपंच यांनी स्वतःचे 5 लाख रुपये देऊन ही स्मशानभूमी अशी प्रकारे बांधून अशा प्रकारे वृक्ष लावलेले आहेत। इथे असे सुविचारसुद्धा लिहिलेले आहेत। प्रत्येक झाडाखाली बाकडे आहेत। बाकडेसुद्धा एकसुद्धा तुटलेलं नाही। सांगायचा उद्देश, बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये आपले जे स्मशानभूमी आहेत त्यांच्या जे काही बाकडे आहेत, काही ठिकाणी तर बाकडे नाहीच आहेत तर ते तुटलेले आहेत। तिथं एक पण झाड नाही आहे। काहीतरी कोणीतरी कार्य करणारे जे वृक्षप्रेमी आहेत त्यांनी काही झाडं लावलेले आहेत। अशा प्रकारे हे बघा, ही बसण्यासाठी ओट्याची सोय केलेली आहे। बाकडे पण आहेत। हे बाकडे गाव लोकांनी दिले। हे बाकडे ज्यांना वडील वारले, कोणी आई वारली, त्यांच्या नावाचे बाकडे दिले आहे। तरी माझं नाव ही भिंतीवर अरे वा, मित्र म्हणून माझं नाव टाकलं गेलं आहे। पण मी सेवा करतो आहे, पण रात्रंदिवस मी इथे स्मशानभूमी अशी मला वाटतं नाही, तर लोक येतात 5 वाजायला गार्डन सारखे माझी सेवा घेता, माझा पाय पडता। पण माझा पे पाटील आहे, माझ्या पाठीमागं आहे, मी त्यांच्या पाठीमागं आहे। एक नया पैसा घेताना त्यांचे उपसरपंच आहे, त्यांचं मानधन मला देऊ शकता। पण मी बेघर माणूस आहे, पण माझी मसनवटी माझं हे मंदिरच आहे दादा। खरं आहे काका, तुम्ही चांगलं कार्य करता। हे बघा इथे नारळ लावलेले आहे। भविष्यात याला नारळ लागतील, त्याचा फळ। पुढे आंबे लावलेले आहेत। आंबे तर तिकडे पण आहेत, आंबे लावलेले आहेत। हे विसावासाठी हा ओटा केलेला आहे।
आणि ही स्मशानभूमी अंत्यविधी इथे केली जाते. आणि बघा, विषय म्हणजे हे RCC काम केलेले आहे, याला एकही तडा नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच काही स्मशानभूमीमध्ये हे जे स्मशानभूमी बांधली गेलेली आहे, त्यांचे स्लॅब कुठे तर पिलर कुठे अशी अवस्था आहे. याच्यासाठी जे काही आपल्या जिल्ह्यातील पदाधिकारी आहे किंवा ग्रामपंचायत आहेत, त्यांनी अशा प्रकारे स्मशानभूमी बांधाव्या, असे वृक्ष लावावे, अशी मला या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला म्हणजे सांगू इच्छितो. धन्यवाद. नामदेव नाना महाजन, नगर देवळा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव.